माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडत्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगत वंदन्य जगत उद्धारक देऊचे निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरांचा हित प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्यच ठरतं. ज्या ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणार छोटस मोठस गाव सोनवळा. आज भगवान बाबा मित्रमंडळ यांनी माझी तारीख घेतली, मी त्यांचा आभार मानतो व पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब व गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष व बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या बहिणी, बालदार, चोपदार, दर्दी, गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्त्यापर्यंत या स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे.
अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत म्हणून विठ्ठल आता काही कारणांमुळे पुण्य लागतं. आता मंदिरात जायसाठी पुण्य लागतं, देवाचं दर्शन घेण्यासाठी पुण्य लागतं. म्हणून साईनाथ महाराज कसं भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटे चांगलं जन्माला येऊ शकतं. मग तुम्ही म्हणाल येथे काही शंका आहे का हो? तर का हो, बीज हे बबुल का आम कहा से खाए. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? ओय महिला मंडळ, लागू शकते का? नाहीये. मग तुम्ही म्हणाल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं का? तर त्याचे एक कारण आहे. हिरण्यकश्यप एवढा पापी होता महाराज, एवढा पापी होता. त्याच्या राज्यामध्ये कोणीतरी देवाचं नाव सुद्धा काढलं ना तर त्याला जाग्यावर मारायचा. एवढा पापी होता हिरण्यकश्यप. मग त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद का जन्माला आला? तर त्याचे कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्र देवच चुरून नेत असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, अरे इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिने जर तुला श्राप दिला ना तर तू जळून खाक होशील. तर का देवा पतिव्रता तिची देवावरी सता.
तिथेच सोड तिथेच चोरली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला दिला कृष्ण दाता, उद्धवाला दिला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकश्यप एवढा पापी तर भक्त प्रल्हाद का जन्माला आला? तर त्याची आई पुण्यवान होती म्हणून. सुशोल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता, दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पित्र दोषेन मूर्खता, कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना, तर तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना, तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना, तो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना, तो स्वतःच्या पापाने. बघ नाही महाराज, ज्यार्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्यार्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात. ज्यार्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्यार्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हेच अभंगाचं प्रथम चरण.
धन्य माता पिता तयाची या. धन्य माता आणि नंतर पिता असं का, तर त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव, तसंच दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव. तसं संतांचं वाङ्मय आहे, आधी माता आणि नंतर पिता. व त्याचे दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यावरती त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा. व काही दिवसांनी संबंध हे पित्याचे आहेत. व त्याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या संकट करता तरी आई असते, तर मोठ्या संकट करता हा बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जर एखाद्या रस्त्याने चालत जात असताना आपल्या जर पायाला एखादी ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एक मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एक भला मोठा ट्रक आला ना, अरे बापरे असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच माझे जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहेत. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो, अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? आपल्या आईनं काय बोललं नाही, कारण काय बोलावं, पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना. एवढा मोठा गोरबाप कुठेच नाहीये. पप्प्याने पुन्हा आपल्या आईला विचारलं, कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनच केली. पप्प्यात रुड्याच मारू लागला, माझ्या बायकोने केली वय. अगं मग चालायचंच, ती नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ 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 वाढ. वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी आणि तो वडतोय काडी. त्याची बायको मात्र जाडी जाडी आणि आई मात्र हटकोळी. तर का? आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे
माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई ना माने, हिचडो को बहुमान. आई रे बैमान दुनिया आई रे. या जगत्वामध्ये बैमान दुनिया आलेली आहे. या कलयुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाहीये. तर माऊली, परवा मी कीर्तनला जात असताना माझं कीर्तन सातारामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील चाऊरकर व 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने, पण योग असा पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजीमाय, डोळ्याला चष्मा, हातात काठी आणि गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली, पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीमाय. मी त्या आजीमायला पाहिलं व लगेच ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव. गाडी थांबवल्यावरती मी त्या आजीमायला माझ्या गाडी जवळ बोलावून घेतलं आणि गाडीमध्ये बसवून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावरती गेली असताना मी त्या आजीमायला विचारलं, आजीमाय तुम्हाला मुलं किती आहेत हो? तेव्हा त्या आजीमायने सांगितलं की पोरा मला 3 मुलं आहेत. मी विचारलं, आजीमाय तुमचे मुलं काय काम करतात? तेव्हा त्या आजीमायने सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी विचारला, आजीमाय तुमचा तिसरा मुलगा काय काम करतो? त्याचं नाव घेऊ नकोस. का हो आजीमाय, तुमचा तिसरा मुलगा दारू पितो की काय? नाहीये. जुगाड खेळतो की काय? नाहीये. चोरी करतो की काय? नाहीये. मग आजीमाय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतो काय? तेव्हा त्या आजीमाने सांगितले की पोरा माझा तिसरा मुलगा तुझ्याच सारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळाले की मंडळी मी पण रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल या जगत्वामध्ये बैमान दुनिया आलेली आहे. या कलियुगामध्ये साधू संतांना कोणीच मानत नाही. जो कोणी मानतो ना त्यांचे आई वडील धन्य त्याच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या
वाटे देवा. कुडी कन्या आणि नंतर पुत्र, असं का? तर त्याचे कारण आहे, मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. म्हणून पहिला क्रमांक हा कन्येला. व त्याचे दुसरे कारण आहे, मुलगा आपल्या बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. आणि मुलगी आपल्या बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमामध्ये निस्वार्थ आहे. मग तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर सांगतो, त्या अगोदर भजन करा विठ्ठल. कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही येत बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, ते कॉफी घेतले नाहीयेत, ते नाश्ता केले नाहीयेत, ते कोणाशी बोलत नाहीयेत बेटी, तू घे जून. का ग आई? आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलीचा जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळी आपल्या बापाला आग्रह करते, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळचे 11 वाजू देती, अख्ख्या घराला झोपू देती आणि आपल्या बापाच्या खोलीमध्ये जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगी आहे. का आलीस बेटी, का आलीस? बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? हातपाय चिपून देऊ का बाबा? डोके तापून देऊ का बाबा? खायला काय करून देऊ का बाबा? डॉक्टरांना बोलावून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप रडत उठून बसला. मुलीला कवटाळला, बा का रडता बाबा, का रडता? बेटी जेव्हा माझी माय मिली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला माझ्या मायचं सुख भेटलं नाही बेटी. पण तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावर हात फिरवतेस. मला असं वाटते की पांडुरंगा, तू माझी लेक नाहीये, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी. बापाचं वय 50 असू द्यावं, जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना, तेव्हा मात्र बाप 1 वर्षात 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हा बापाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून कुणाची लेक असू द्या, कुणाची बहीण असू द्या, कुणाची ताई असू द्या, जेव्हा मात्र ती सासरला नांदायला जात असते ना, एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, ओ कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, ओ
कन्या सासुरासी जाये मागे परतुली पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. म्हणून निस्वार्थ प्रेम ही मुलगीच आपल्या बापावरती करत असते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता सात्विक कुणाला म्हणावं तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठल. भिल्ल कुळातली शबरी जेव्हा तिचं 18 वय वर्ष पूर्ण झालं आहे ना तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली तेव्हा मात्र तिच्या दारासमोर 25 बकऱ्यांची दावण बांधलेली आहे. शबरीने आपल्या आईला विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग? तेव्हा शबरीच्याने सांगितले की शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्यांची दावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला, जर 2 जीव एकत्र येण्यासाठी या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवांचा घात होत असेल ना तर मला लग्नच नकोय. त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. मातंग ऋषी अनेक वर्ष सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजधामाला जाऊ लागले ना तेव्हा शबरीला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी या जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेला सर्व जगात चालत असताना ते राम प्रभू तुला उद्या भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडीपुढे फुले आतरायची, रांगोळी काढायची आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहायची. कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू, कोण्या दिशेने येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली. जब मेरे राम जी कावन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन हो
जी कावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये, ती राम प्रभूला म्हणू लागली, राम प्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, पण मला दर्शन द्या. म्हणून कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभू जी चले आना. म्हणून शबरी मातेला दर्शन देण्यासाठी राम प्रभूला यावंच लागलं. म्हणून त्या शबरी मातेला म्हणावं सात्विक. आणखीन कोण कोण असलं सात्विक? तर माऊली, परवा मी दीपावलीच्या सुट्टीमध्ये माझ्या गावी गेलो असताना माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या जवळच होता. मी दर्शनाला जात होतो. तो मला विचारू लागला, मामा मी पण येऊ का, मामा मी पण येऊ का. मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे दर्शनाला जात असताना पण योग असा त्याच रस्त्याने तिकडे एक पेत्र्यात येत होती. फुले हारे ब्याण बाजा मोकाट समाज अगदी सजवलेलं ते प्रिययात्रा. त्या प्रिययात्रेला माझ्या बहिणीच्या मुलानं पाहिलं आणि तो मला विचारू लागला, मामा हे काय आहे, मामा हे काय आहे. मी म्हणालो चल आपण दोघे दर्शनाला जाऊ. आम्ही दोघे बोलत जात असताना पण ती प्रिययात्रा अगदी जवळ आली. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा हे काय आहे, मामा हे काय आहे, मला पण सांगा ना मामा हे काय आहे. त्याची बाळा हट्ट होती, तो घाबरेल वगैरे म्हणून मी त्याला विचार करून सांगितलं, बाळा हे शोभायात्रा आहे. आता त्या पिस्तोलाला बघ गप्प बसायला पाहिजे की नाही. तो मला पुन्हा पुन्हा विचारू लागला, मामा आता अशी शोभायात्रा तुमचे केव्हा निघणार. आता याला म्हणा का सात्विक नाहीये. संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणावं सात्विक विठ्ठल. पुत्र अथवा कन्या ते सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, त्यांचा हर्ष आम्हा तुम्हाला वाटत असतो. यात नवल नाहीये, ते देवाला सुद्धा वाटत असतो. तयाचा हरिक वाटे देवा, ते कोणत्या देवाला वाटत असतो त्याच एक वेळेस भजनच करू. सर्वांनी हात वर करा महिला मंडळ.
मागलची महिला मंडळ ओय बचत गट विठोबा रखुमाई नामदेवरायांच्या दासी संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. लिंबाच्या गजाड सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला गाऊ कौतुके तू ये रे
बाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायच्या. पण आताच्या संत जनाबाई लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी, लिंबाच्या गजाडा खाली भाऊ माझा दारू पाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी तिकडून आली पोलीसची गाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी तिकडून आली पोलीसची गाडी, तिकडून आली पोलीसची गाडी. भावाला लावली हात कडी, तिकडून आली पोलीसची गाडी भावाला लावली हात कडी. इको कमी. भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलीसची गाडी, भावाला लावली हात कडी, भावाला नेली पोलीसची गाडी. अरे काय बघता नेले की तुमच्या भावाला विठ्ठल. पुत्र अथवा कन्या ते सात्विक कुळामध्ये जन्माला येत असतात ना, त्यांचा हर्ष देवाला वाटत असतो. त्यांचा हर्ष देवाला वाटण्यासाठी नेमकं त्यांच्या आईवडिलांनी काय केलं असेल तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. भागवत गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत या 2च ग्रंथांचा उल्लेख असं का तर त्याचे कारण आहे. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद एवढ्या ग्रंथांची प्रॉपर्टी असतानाही तुम्ही या 2च ग्रंथांचा उल्लेख करता असं का तर त्याचे कारण आहे. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला एक दिवस हे मरावं लागणार आहे. ज्याला मरावं लागणार आहे ना त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. ज्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे ना, आता मरेपर्यंत कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. आणि जगणं संपलं म्हणजे कसं मरावं याच्याकरिता भागवत आहे विठ्ठल. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याचं मरण एक दिवस हे निश्चितच आहे. मरण्याच्या बाबतीमध्ये अजिबात वाचू शकत नाहीये. म्हणून
9 भी मर गए 10 भी मर गए शास्त्र 88। 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फाशी। अरे ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे ना, त्याही ब्रह्मदेवाचं मरण चुकलं नाहीये, तरी मी सांगत नाहीये। माझे भगवान श्री नारोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, कैसे थोर विचे मान पाये पा, जो सृष्टी बीजेचा साठोपा, तोही पुनर्वतीची माप शिंग झाला। आता त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? 2000 परार्थ आयुष्य। ते म्हणजे एकम दम शतम शस्त्र दशस्त्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व महापाद्य शंकू जल्दी अन्यते मध्ये आणि परार्थ असे 2000 परार्थ आयुष्य असतानाही त्याही ब्रह्मदेवाचं मरण चुकलं नाहीये। मग आपलं आयुष्य किती? अल्पायुष्य मानवी देह शत गणिल ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पिढा रोगाक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा। मग आपलं आयुष्य किती? 100 वर्षाचं आयुष्य। मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे आहे। जसं नदीला 2 किनारे असतात ना, तसंच मनुष्याच्याही जीवनामध्ये 2 किनारे असतात। ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा। एखाद्या रस्त्याने 4 चौघांच्या खांद्यावरती एक प्रेत यात्रा जात असते ना, त्याच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसा रडत असतात। पण दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना, त्याच्या पुढे 50 तरुण आनंदाने नाचत असतात। तेव्हा मात्र नवरदेव खूप आनंद असतो बरं का मंडळी। तरुण मंडळी असतो का नाही आनंदात? तुमच्या मामाला पोरगी आहे का? होय पोरगी आहे का? आता कसं झालंय, मुलीला आले डिमांड, आता मुलीच नाहीत, आता ये बसलेले कट्टे तसेला तसे आहेत, त्यांचं काय नाही। तेव्हा मात्र नवरदेव मंडपामध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा ब्राह्मण बुवा येतात आणि म्हणायला सुरुवात करतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा। अक्षता पोहोचला का मंडळी? पोहोचला का नाही? हा म्हणाला काय जाते, पोहोचला म्हणा की हा। मग ब्राह्मण बुवा म्हणायला सुरुवात करतात, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम। हो मी काय ते लग्न लावण्यासाठी नाही आलोय, मी ते कीर्तन करण्यासाठी आले। विषय निघाला म्हणून सांगावंच लागलं। सुख से अनंतरम दुःख, दुःख से अनंतरम सुख, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतात। विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे प्रसंग येत असतात ना, तर ते सांगता येत नाहीयेत। समयासी सादर वावे, समयासी सादर वावे, समयासी सादर वावे, समयासी सादर वावे, समयासी
सादर व्हावे, देव टीव्हीला तैसेची राहावे. कोण्या दिवशी यमयती चालून, कोण्या दिवशी घेऊन जातील प्राण, कोण्या दिवशी समशानी जाऊन एकटेच राहावे, समयाशी सादर व्हावे. मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारचे प्रसंग येत असतात ना, तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन हे चाललंच पाहिजे. मग जे गीता आणि भागवत या दोनच ग्रंथांचं श्रवण करून चालत नाहीये. मग अखंड चिंतन विठोबाचे. मला काही साधक मंडळीने प्रश्न केला की महाराज, अखंड नामचिंतन विठोबाचे केल्यामुळे त्यात आमचा फायदा काय? त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये श्रीमंत घर, गडगंज संपत्ती, पण गावाच्या बाहेर घर. त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत. त्या चोरांना त्या मावशीनं पाहिलं आणि ती मावशी विचार करू लागली, आरडाओरडा करावा तर चोर मारून पळून जातील, आणि आरडाओरडा नाही करावा तर चोर चोरी करून जातील. ती मावशी खूप हुशार होती बरं का. ती मावशी आपल्या पतीशी संवाद साधू लागली. का हो, आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं? तो म्हणाला 20 वर्ष. ती म्हणाली, का हो, आपला जर लग्न होऊन 20 वर्ष झाला असेल ना, तरी आपल्याला एखादा मुलगा नाहीये. आपल्याला जर या भगवान परमात्म्याच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना, तर त्याचं काय नाव ठेवायचं? तो म्हणाला हैदर. ती म्हणाली, का हो, माझा जर हैदर कोट्या बाहेर खेळायला गेला ना, मी त्याला कशी हाक मारते दाखवू का तुम्हाला? तो म्हणाला दाखव. ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली, हैदर, अरे हैदर, इधर आजा बेटा, इधर आ जाओ. पण योग असा, त्या घराच्या शेजारी होती पोलीस चौकी. त्या पोलिसाचं नाव होतं हैदर. तो हैदर नावाचा पोलीस धावतच आला आणि त्या मावशीला विचारू लागला, का हो मावशी, काय झालं? रात्रीचे 2 वाजलेले आहेत, मला इथे कशासाठी बोलावलं? ती मावशी हात जोडून सांगू लागली, साहेब, माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी 4 चोर शिरलेले आहेत, मला त्यांच्या तावडीतून वाचवा. आता ती मावशी, मग त्या पोलिसाने एकच शिट्टी वाजवली तर 10 पोलिस धावतच आले. त्या 4ही चोरांना आपल्या ताब्यात घेतले. दृष्टांत संपला मंडळी. त्या मावशीने हैदर नावाचा आधार घेतल्यामुळे त्या चोरांच्या तावडीतून सुटू शकली की नाही? मग आपण जर या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन केल्यामुळे या कळी काळाच्या तावडीतून का सुटू शकत नाहीये? म्हणूनच म्हणायचं अखंड चिंतन विठोबाचे. मग जे गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं श्रवण करत असतात ना, आणि अखंड नाम चिंतन विठोबाचे करत असतात ना, त्यांची सेवा मला घडावी हेच माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे माझे गडजांची सेवा, तुक म्हणे माझे गडजांची सेवा,
गडोत्यालची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कल्या पुत्र होती जे सात्विक तयाचा आरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली हे माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील चाऊरकर यांच्या चरणी समर्पित करतो. तसेच माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय